Hello friends, today we start our second lectures about mechanical property of fluids. So in that lecture we can see the concept, that is pressure and its units as well as dimension. Also we see the new concept, that is why does knife has sharp edge and needles has sharp tip. Okay, and our third concept in that lectures, that is 2.0, is that expression for a pressure which is exerted by liquid columns and on which factor does it depends. सिम्पली या लेक्चर्समध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडचं हे सेकंड लेक्चर घेतोय. या लेक्चर्समध्ये आपल्याला प्रेशर ही कन्सेप्ट काय आहे, प्रेशरच्या रिलेटेड आपल्याला कोणते डायमेन्शन निघू शकतात आणि त्यावरून आपण युनिट काय आहे ते सांगू शकतो. ओके, प्रेशर क्रिएट झाल्यानंतर प्रेशरच्या अकॉर्डिंगला इन अवर डे टू डे लाईफ काय फिनॉमिना क्रिएट होतो ते सुद्धा आपल्याला या क्वेश्चनमध्ये सांगायचं आहे. आणि थर्ड जो काही कन्सेप्ट आहे, थर्ड जे काही एक्सप्रेशन आहे, तर ते एक्सप्रेशन पूर्णतः तुमचं ओके प्रेशरशी रिलेटेड असणार. प्रेशर एक्झर्ट होणार, लिक्विड कॉलम्समध्ये प्रेशर एक्झर्ट होईल आणि लिक्विड कॉलम्समध्ये प्रेशर किती एक्झर्ट होतं तर ते आपल्याला या थर्ड एक्सप्रेशनमध्ये सांगायचं आहे. ओके, सो फर्स्टली आपण बघूयात प्रेशर मीन्स काय, व्हॉट इज प्रेशर. ओके, जेव्हा तुम्ही फिजिक्स शिकता तेव्हा फिजिक्स शिकत असताना तुम्हाला फिजिक्समध्ये एक प्रेशर नावाची कन्सेप्ट आहे. तर त्या ठिकाणी प्रेशर नावाच्या कन्सेप्टमध्ये फिजिक्सची तुम्ही सिंपल एखादी डेफिनेशन सांगू शकता. प्रेशर मीन्स फोर्स ऑन गिवन एरिया. ओके, सपोज हा एक मी बॉडी घेतलेली आहे आणि या बॉडीचा हा पूर्णतः काय आहे, एरिया आहे. मग या एरियावर फोर्स मी ॲक्ट केला, लक्षात घ्या 5 न्यूटनचा फोर्स ॲक्ट केलेला आहे आणि एरिया दिलेला आहे मला. सपोज मी 5 मीटर स्क्वेअरचा एवढा एरिया घेतलेला आहे, तर 5 मीटर स्क्वेअर एवढ्या एरियावर 5 न्यूटनचा फोर्स क्रिएट केला. मग या सरफेसवर किती प्रेशर क्रिएट झालेलं असेल ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं असतं. ओके, कोणताही सरफेस एरिया घ्या, सरफेस एरियावर ॲक्ट झालेल्या फोर्समुळे किती प्रेशर क्रिएट होतं त्या पूर्णतः कन्सेप्टला आपण प्रेशर म्हणत असतो. बट वी सी द प्रेशर इन मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडच्या अकॉर्डिंगला आपल्याला प्रेशरची जर का डेफिनेशन सांगायची असेल तर नक्कीच आपण प्रेशर ही पूर्णतः कन्सेप्ट कुणाच्या रिलेटेड सांगणार, तर नक्कीच आपण फ्लुइडच्या रिलेटेड सांगणार. ओके, सो प्रेशर ऑफ फ्लुइड अँड इट्स युनिट्स ॲज वेल एज डायमेन्शन आपल्याला एक्सप्रेशनमध्ये सांगायचं आहे बाळांनो. ओके, आता लक्षात घ्या, प्रेशर ऑफ फ्लुइड असू द्या किंवा सिंपल कन्सेप्ट असू द्या प्रेशरची, तर त्याही गोष्टी तुम्हाला पूर्णतः एकच फिनॉमिना सांगणार. ओके, प्रेशर ऑफ फ्लुइड वेगळं आणि प्रेशर ही कन्सेप्ट वेगळी असं घडत नाही. या ठिकाणी काय आहे, प्रेशर ऑफ फ्लुइड जे काय आहे तर ते सुद्धा फोर्स ऑन गिवन एरियाच राहणार आहे, फक्त आपल्याला फ्लुइडच्या अकॉर्डिंग त्याची डेफिनेशन सांगायची. ओके, सो आपण याची डेफिनेशन सांगत असताना आपल्याला अशी डेफिनेशन मिळेल, द प्रेशर ऑफ फ्लुइड विच इज डिफाईन ॲज, क्लिअर, द प्रेशर ऑफ फ्लुइड विच इज डिफाईन ॲज द नॉर्मल फोर्स. द नॉर्मल फोर्स, आपण नॉर्मल फोर्सला कॅपिटल एफ सुद्धा डिनोट करू शकतो. द नॉर्मल फोर्स विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड, विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड विच इज ॲट रेस्ट, ते लिक्विड आपल्याला रेस्ट पोझिशनमध्ये पाहिजे, विच इज ॲट रेस्ट. ओके, पर युनिट सरफेस एरिया कैपिटल A which comes in contact that total phenomena we called as pressure. Okay, pressure ची simple definition आहे, the normal force which is exerted by liquid which is at rest per unit surface area, okay, which come in contact, this we called as प्रेशर ऑफ अ फ्लुइड. आता हे जे काही डेफिनेशन लिहिली मला बहुतेक काही विद्यार्थ्यांना तुम्हाला समजलं नसेल, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नॉर्मल फोर्स घेतलेला आहे. ओके, नॉर्मल फोर्स म्हणजेच काय, जो असा फोर्स की तो तुम्हाला एक्सटर्नली अप्लाय झालेला नाही, ॲक्च्युअल फोर्स आपल्याला मिळालेला आहे, त्याला आपण नॉर्मल फोर्स म्हणू शकतो. ओके, सपोज जो काही फ्लुइड असेल, सपोज मी हे डायरेक्शनने शो करतोय म्हणजे हे फ्लुइड आहे. ओके, जेव्हा केव्हा हे फ्लुइड स्टेबल कंडिशनला असेल, स्थिर असेल, तर तेव्हा मी काय सांगू शकतो, द फ्लुइड इज इन स्टेबल कंडिशन. ओके, ॲट दॅट कंडिशन लक्षात घ्या, द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड ऑन किंवा द नॉर्मल फोर्स विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड
कोण एक्झर्ट करणार, तर हे लिक्विड एक्झर्ट करणार. आता हे लिक्विड नॉर्मल फोर्स एक्झर्ट कसं करणार, तर दिस लिक्विड कन्सिस्टिंग नंबर ऑफ water molecules in it, and due to the number of water molecules in it, it produce some excessive force. Okay, that force we called as cohesive force. याच्या अकॉर्डिंगला लिक्विड मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगला क्रिएट होणाऱ्या फोर्सला आपण कोहेजिव्ह फोर्सच म्हणणार. तर तुम्ही त्याला कोहेजिव्ह फोर्सच का म्हणणार, तर काय आहे, जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहे, सपोज एका मॉलिक्युल्स आणि दुसरा मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला क्रिएट होणारा फोर्स म्हणजे काय म्हणतो आपण, त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. ओके, परंतु हा जो काही मॉलिक्युल्स आणि हा दुसरा काही मॉलिक्युल्स तुम्हाला वॉटर मॉलिक्युल्सचा दिसतोय, तर दोनही वॉटर मॉलिक्युल्सच आहेत. त्याच्यामुळे याच्या बिटवीनला ॲक्ट होणारा जो काही फोर्स असेल तर तो कोहेजिव्ह फोर्स असेल. मग हे जेवढा काही कोहेजिव्ह फोर्स असेल किंवा जेवढा काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या बिटवीनला क्रिएट होणारा जो काही फोर्स आहे, ओके, क्रिएट होणारा जो काही फोर्स आहे, तर त्या फोर्समुळे काय होतं, तर फोर्स एक्झर्ट होतो. कुणामुळे फोर्स एक्झर्ट होतो, तर या लिक्विडमुळे फोर्स एक्झर्ट होतो. ओके, लिक्विडमुळे फोर्स एक्झर्ट होतो. आणि दिलेला काय आहे, हा एवढा त्याचा सरफेस असणार. कुणाचा सरफेस असणार, पूर्णतः हा फ्लुइडचा सरफेस असेल. मग हा जो काही फ्लुइडचा सरफेस एरिया दिसतोय, तर या एरियावर आपल्याला किती प्रमाणामध्ये फोर्स एक्झर्ट झालेला आहे त्याचा रेशो जर का आपण घेऊयात, तर आपल्याला नक्कीच प्रेशरची डेफिनेशन मिळू शकते. मग प्रेशरची डेफिनेशन करत असताना आपण सिंपल असं सांगूयात, द नॉर्मल फोर्स which is exerted by liquid when it is at rest. ते लिक्विड कसं असायला पाहिजे, रेस्ट कंडिशनला असायला पाहिजे. ओके, विच इज ॲट रेस्ट पर युनिट म्हणजेच काय, रेशोमध्ये पर युनिट सरफेस एरिया. ओके, सरफेस एरिया, परंतु तो सरफेस एरिया आहे तेवढाच सरफेस एरिया जो त्या लिक्विडच्या पूर्णतः कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे, त्याला आपण काय म्हणूयात, ओके, त्याला आपण प्रेशर म्हणूयात. क्लिअर. ओके, सो परत एकदा डेफिनेशन मी परत रिपीट करतोय. द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड, या लिक्विडने एक्झर्ट केलेला फोर्स, ओके, विच इज ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया विच कम इन कॉन्टॅक्ट, दॅट टोटल रेशो वी कॉल्ड ॲज प्रेशर. ओके, मॅथमॅटिकली वी कॅन रिटर्न इन द फॉर्म ॲज, प्रेशरला आपण मॅथमॅटिकली प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया अशा फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. ओके, आता साधा साधा प्रश्न, प्रेशर ही जी काही कन्सेप्ट आहे लक्षात येते, तर प्रेशर ही कन्सेप्ट तुमची स्केलर क्वांटिटीमध्ये असेल की वेक्टर क्वांटिटीमध्ये. ओके, प्रेशर काय आहे, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी स्केलर क्वांटिटी असेल की वेक्टर क्वांटिटी. ओके, तर स्केलर क्वांटिटी आपण कोणाला म्हणूयात, ज्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मॅग्निट्यूड ओनली मॅग्निट्यूड देत आहेत त्याला तुम्ही स्केलर क्वांटिटी म्हणता. ओके, आणि ज्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन देतात त्याला तुम्ही वेक्टर क्वांटिटी म्हणत असता. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मग हे हा जो काही प्रेशर आहे, तर प्रेशर तुम्हाला केवळ मॅग्निट्यूड देणार की मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शनसुद्धा देणार, त्यावरून आपण स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी शो करू शकतो. तर लक्षात घ्या, आपल्याला मुलं या ठिकाणी बरेच मुलं गोंधळून जातात. ते म्हणजे असे की सपोज आपल्याला असं वाटतो हा सरफेस एरिया आहे. ओके, आणि या सरफेस एरियावर फोर्स क्रिएट केलेला आहे, फोर्स ॲक्ट केलेला आहे. मग ॲक्ट झालेल्या फोर्समुळे, फोर्स ॲक्ट करत असल्यामुळे आपण या सरफेस एरियावर काय करतोय, फोर्स ॲक्ट करतोय. तर या सरफेस एरियावर ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे, तर ती केवळ फोर्सची डायरेक्शन आहे. आपल्याला प्रेशरची डायरेक्शन काढायची आहे. ओके, परंतु या केवळ फोर्सच्या डायरेक्शनमुळे प्रेशरची डायरेक्शन मिळते का, प्रेशरची डायरेक्शन मिळत नाही. प्रेशर या पूर्णतः या सरफेसवर आपल्याला गेन होतो, परंतु त्या ठिकाणी प्रेशरची डायरेक्शन मिळत नाही. प्रेशर पूर्णतः या सरफेस एरियावर ॲक्ट झालेला असतो, त्यामुळे प्रेशरची आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट डायरेक्शन मिळू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी प्रेशरची विशिष्ट डायरेक्शन आपल्याला मिळू शकत नाही, तर आपल्याला केवळ प्रेशरची फक्त एक व्हॅल्यू मिळू शकते. म्हणजेच नक्कीच आपण बोलू शकतो की प्रेशर ही जी काही फिजिकल क्वांटिटी आहे ही केवळ काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ओके, ही कोणती क्वांटिटी असणार, केवळ स्केलर क्वांटिटी. मी परत एकदा रिपीट करतोय, जो सरफेस एरिया आहे त्या सरफेस एरियावर सपोज आपण एखादा फोर्स ॲक्ट केला. ओके, म्हणजेच काय झालं, त्या सरफेस एरियावर प्रेशर एक्झर्ट झालं, प्रेशर क्रिएट झालं. मग त्या सरफेस एरियावर जे काही प्रेशर एक्झर्ट होईल, तर तो प्रेशर केवळ आपल्याला एक फक्त मॅग्निट्यूड देतो, एक स्पेसिफिक व्हॅल्यू देतो. तो प्रेशर कसल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला डायरेक्शन शो करत नाही, त्यामुळे तुम्ही प्रेशर ही स्केलर क्वांटिटी म्हणू शकता. ओके, देन आवर थर्ड पॉईंट इन दॅट प्रेशर पॉईंट आपण असं सांगूयात. लक्षात घ्या, बघा, जेव्हा तुम्ही आता हा जो काही सरफेस एरिया आहे, ओके,
प्रत्येक ठिकाणी सरफेस एरिया कॉन्स्टंट असेल असं आपण सांगू शकत नाही. एखाद्या वेळेस काय होतं, सरफेस एरिया मॅक्झिमम असू शकतो, एखाद्या वेळेस सरफेस एरिया मिनिमम असू शकतो. ओके, तर लक्षात घ्या, जर मी सरफेस एरिया कमी घेतला तर फोर्स प्रेशर जे काही एक्झर्ट होईल त्याच्यावर काय परिणाम होणार, आणि जर मी सरफेस एरिया मॅक्झिमम घेतला तर त्यावेळेस काय गोष्ट घडणार. तर मी इथे एक स्टेटमेंट लिहून घेतो आणि ती कन्सेप्ट तुम्हाला परत एकदा सिम्प्लिफाय करून सांगतो. ओके, इफ वी टेक द मिनिमम सरफेस एरिया किंवा स्मॉलर म्हणूयात आपण, इफ वी टेक द स्मॉलर सरफेस एरिया by exerting किंवा by acting any force in it, then it gives the maximum pressure on that surface. त्या सरफेसवर आपल्याला काय मिळेल, मॅक्झिमम प्रेशर मिळेल. बघा पॉईंट काय लिहिलेला आहे, इफ वी टेक द स्मॉलर सरफेस एरिया बाय ॲक्टिंग एनी फोर्स इन इट, देन इट गिव्स द मॅक्झिमम प्रेशर ऑन दॅट सरफेस. ओके, आता मी हीच कन्सेप्ट तुम्हाला सिम्पल करून सांगतोय. ओके, या ठिकाणी बाळांनो मी एक सरफेस घेतलेला आहे, पूर्णतः सरफेस आहे. ओके, आणि त्या सरफेसचा एरिया असणार काही ना काही विशिष्ट. ओके, ही तुम्हाला सेकंड डायग्राम दिसते, या सेकंड डायग्राममध्ये सुद्धा सरफेस घेतलेला आहे आणि त्या सरफेसचा एरिया असणार आहे. ओके, मग फिगर ए घेतली, पहिली फिगर एने शो केली, सेकंड फिगर मी बीने शो केली. या दोन फिगरपैकी कोणत्या फिगरचा सरफेस एरिया मला मॅक्झिमम वाटतो, तर नक्कीच फिगर बीचा सरफेस एरिया कसा आहे, मॅक्झिमम आहे. मग फिगर बीचा सरफेस एरिया जर का मॅक्झिमम असेल तर मॅक्झिमम सरफेस एरिया असेल तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे, मिनिमम प्रेशर. ओके, परंतु या ठिकाणी काय सांगितलं, आपल्याला स्मॉलर सरफेस एरिया आहे तर स्मॉलर सरफेस एरिया कोण क्रिएट करणार, मॅक्झिमम प्रेशर. ओके ओके ओके, आणि हा जो काही सरफेस एरिया आहे तर हा सरफेस एरिया कसा आहे, तर जास्त सरफेस एरिया आहे तर हा कोण देणार आपल्याला, मिनिमम प्रेशर देणार. ओके, आता ही जी काही कन्सेप्ट आहे या पूर्णतः कन्सेप्टवर हा क्वेश्चन पजेट झालेला आहे, हा क्वेश्चन निर्माण झालेला आहे. ओके, आता बघा, जेव्हा सरफेस एरिया वाढवला जातो तेव्हा त्या सरफेस एरियावर ॲक्ट होणारा जे काही प्रेशर आहे ते कमी मिळणार. ओके, सपोज मी परत एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देतोय, लक्षात घ्या. मी एक ट्रक घेतलेला आहे. ओके, आणि एका ट्रकला आहेत माझे 4 व्हील्स, दुसरा एक ट्रक आहे त्या ट्रकला आहेत माझे 8 व्हील्स. हाऊ मेनी व्हील्स, 8 व्हील्स. लक्षात घ्या, सरफेस एरिया कोणत्या ट्रकचा, याला परत मी ए नाव देतो, याला परत मी बी नाव देतोय, कोणत्या ट्रकचा सरफेस एरिया मॅक्झिमम असेल एरिया आहे, 8 टायर जे काही दिसत आहेत तर 8 टायर्सचा सरफेस एरिया कसा असेल, मॅक्झिमम असेल. मग 8 टायर्सचा जो सरफेस एरिया तुम्हाला मॅक्झिमम दिसतोय तर या ठिकाणी आपण एक गोष्ट सांगू शकतो, ज्या ठिकाणी सरफेस एरिया मॅक्झिमम मिळतो आहे तर त्या मॅक्झिमम सरफेस एरियाचं आपल्याला कोण मिळणार, तर त्या मॅक्झिमम सरफेस एरियापासून काय होईल, तर त्यावर ॲक्ट होणारा प्रेशर कसं असेल, मिनिमम असेल. ओके, म्हणून जेव्हा हेवी व्हेकल्स असणार, मॅक्झिमम तुम्हाला टायर्स मिळल्या जातील तर त्या ठिकाणी आपण असं सांगू शकतो, लक्षात घ्या, मॅक्झिमम टायर्स जर का असतील तर हेवी व्हेकल्स आणि हेवी वेट जर का त्याच्यावर ॲक्ट केलेला असेल तर रोडवरून आपण व्हेकल्स नेत असताना तुमचा जो काही रोड आहे तर तो रोड उखडल्या जाणार नाही, रोडला कसल्याही पद्धतीत इजा होणार नाही. परंतु कमी टायरचं आहे. ओके, आणि कमी टायर्समध्ये तुम्ही मॅक्झिमम वेट व्हेकल्समधून मूव्ह करत आहात तर नक्कीच काय होतं, प्रेशर जे काही आहे त्या रोडवर काय होईल, मॅक्झिमम क्रिएट होईल. आणि मॅक्झिमम क्रिएट जर का होत असणार तर नक्कीच हा जो काही तुमचा रोड आहे, ओके, मग तो सिमेंट असेल, डांबरी असेल तर तो रोड नक्कीच उखडण्यासाठी किंवा त्या रोडला इजा होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय आहे, जेवढा सरफेस एरिया आपण वाईड करूयात तर तेवढा सरफेस एरिया वाईड झाला तर त्यावरून ॲक्ट होणारा प्रेशर किंवा त्या एरियावर ॲक्ट होणारा जो काही प्रेशर असेल तर तो प्रेशर आपल्याला मिनिमम मिळेल. ओके, ही अशी कन्सेप्ट होती. आणि याच क्वेश्चनवर आपल्याला हा क्वेश्चन आलेला आहे, याच पॉईंटवर आपल्याला हा क्वेश्चन आलेला आहे. बघा, वाय डज द नाईफ हॅज शार्प एज अँड निडल हॅज शार्प टिप. असं का घडत असेल, जो काही तुम्ही चाकू घेतलेला असतो तर तो चाकू धारदार का केलेला असतो, किंवा जे काही तुम्ही निडल्स घेतलेले असेल तर निडलचं जे काही टिप आहे तर ते टिप शार्प का असेल.
ओके, बोथ केसेसमध्ये मग नाईफ असू द्या किंवा निडल्स असू द्या, नाईफमध्ये सुद्धा त्या चाकूचा सरफेस एरिया कसा असतो, कमी केलेला असतो, स्मॉल सरफेस एरिया केलेला असतो. ओके, आणि त्याचबरोबर निडलचा सरफेस एरिया सुद्धा कसा केलेला असतो, स्मॉल सरफेस एरिया केलेला असतो. फक्त प्रश्न असा पडतो, सरफेस एरिया कमी करणे एक गोष्ट तुम्हाला समजत असेल, एरिया कमी केव्हा होईल, जेव्हा त्याची लेंथ त्याच्याचबरोबर ब्रेथ. ओके, मग ब्रेथ कमी झाली म्हणजे ऑब्वियसली हे बघा, एक चाकू घेतलेला आहे तर चाकूचा हा पूर्णतः पोर्शन आहे असं मी म्हटलं. ओके, मग ही झाली पूर्णतः लेंथ त्या चाकूची. आणि नंतर आपण जर का चाकूला काही प्रमाणामध्ये याला आपण शार्प एज घडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काय झालं, याचा एरिया कसा होईल, कमी होईल. आणि ज्या ठिकाणी एरिया कमी होईल तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस आपल्याला एखादा मँगो जर का कट करायचा असेल तर आपल्याला प्रेशर जास्त द्यावं लागणार नाही. ओके, म्हणजे ॲटोमॅटिक मॅक्झिमम प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट होईल. ओके, सरफेस एरिया कमी झाला म्हणजे मॅक्झिमम प्रेशर काय होईल, क्रिएट होईल. आणि मॅक्झिमम प्रेशर जर का त्या ठिकाणी क्रिएट होईल तर मँगो तुम्ही इझिली कट करू शकता. ओके, कळत आहे. आणि निडल्स जो काही दिसतंय, निडल्सला शार्प एज देण्यामागे कारण काय, निडल्सचा जो काही एज आहे तर त्याचा सरफेस एरिया आहे तो खूपच बारीक आहे, खूपच छोटा आहे. मग खूपच लहान असल्यामुळे, खूपच छोटा असल्यामुळे काय होतं तो निडल्स पूर्णतः आपल्या, कारण मी एक एक्झाम्पल घेतो आहे, ही निडल्स घेतलेली आहे, या निडलचा हा एज आहे. ओके, आणि पूर्णतः शार्प एज आहे. ओके, मग शार्प एज जर का मी हातावर टेकवला, ओके, आणि दुसऱ्या केसमध्ये नाईफ जर का हातावर टेकवला तर कोण लवकर मला त्रास देईल, माझ्या हाताला कोण लवकर त्रास देईल, तर नक्कीच हा निडल्स त्रास देणार. कारण काय आहे, शार्प एज आहे. शार्प एजमुळे काय होतं, प्रेशर जास्त क्रिएट होतं ॲज कम्पेअर्ड टू नाईफ. ओके, परंतु या ठिकाणी आपल्याला दोनही ठिकाणी काय आहे, शार्प एज आहे आणि नाईफ आहे, नंतर निडल आहे. तर दोनही ऑब्जेक्ट, नाईफ असू द्या किंवा निडल्स असू द्या, तर त्याचा सरफेस एरिया आपण स्मॉल घेतलेला आहे. स्मॉल याच्यासाठी घेतलेला असणार की त्या सरफेस एरियावर मॅक्झिमम प्रेशर क्रिएट झालं पाहिजे. ओके, किंवा मग तुम्ही असं अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकता. दोन चाकू घेतले, दोन नाईफ तुम्ही घेतले, एक नाईफ पूर्णतः शार्प एजचा आहे आणि दुसरा नाईफ पूर्णतः गंजलेला आहे. ओके, त्याला तुम्ही शार्प एज केलेला नाही. ओके, आणि सेम फोर्सने तुम्ही मँगो त्याच्यावर कट करायला जाणार. सेम फोर्स लावला, 5 न्यूटनचा फोर्स या नाईफवर सुद्धा आणि 5 न्यूटनचा फोर्स या नाईफवर सुद्धा. तर काय घडणार, ज्या ठिकाणी शार्प एज आहे तर त्या ठिकाणी तो जो काही मँगो आहे तर तो इझिली काय होऊ शकतो, कट होऊ शकतो ॲज कम्पेअर्ड टू अदर नाईफ. ओके, का घडणार, तर काय आहे, सरफेस एरिया कसा झालेला आहे, याचा कमी झालेला आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस. मग ज्याचा सरफेस एरिया कमी म्हणजेच काय करणार, तो प्रेशर जास्त क्रिएट करणार त्या सरफेसवर आणि तुमचा जो काही मँगो आहे तर तो इझिली कट होणार. क्लिअर आहे. ओके, ही सुद्धा कन्सेप्ट आपण बघितली. आता लक्षात येत असेल तुम्हाला या प्रेशरचं युनिट आणि त्याच प्रेशरचं डायमेन्शन सांगायचे आहेत. ओके, प्रेशरचं युनिट असू द्या किंवा प्रेशरचं डायमेन्शन असू द्या, तुम्ही नक्की कशावरून सांगू शकता, तर आलेल्या डेफिनेशनवरून. डेफिनेशन काय सांगते, फोर्स ऑन गिवन एरिया, द नॉर्मल फोर्स विच इज एक्झर्टेड बाय अ लिक्विड, ओके, विच इज ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया विच कम इन कॉन्टॅक्ट. ही तुम्ही डेफिनेशन सांगितली होती कोणाची, प्रेशर ऑफ फ्लुइडची. मग प्रेशर ऑफ फ्लुइडचंच आपल्याला युनिट सांगायचं आहे. तर काय सांगणार, फोर्स जी काही टर्म आहे, लक्षात येते, फोर्स ही टर्म, फोर्सला तुम्ही न्यूटन म्हणू शकता, नक्कीच न्यूटन म्हणू शकता. मी आता हे थोडं खोडतो तुमच्यासाठी. ओके, फोर्स जी काही टर्म आहे तर त्या फोर्सला तुम्ही न्यूटन म्हणू शकता. ओके, आणि नंतर राहिला प्रश्न तुमचा एरियाला तुम्ही मीटर स्क्वेअर म्हणू शकता. म्हणजेच काय, पूर्णतः न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे सिंपल तुमचं युनिट आलेलं आहे प्रेशरचं. ओके, मग प्रेशर ही जी काही पूर्णतः कन्सेप्ट आहे तर प्रेशर ही कन्सेप्ट तुम्हाला पास्कल या सायंटिस्टने शो केलेली आहे. त्यामुळे त्या सायंटिस्टचं नाव म्हणून याला युनिट दिलेलं आहे. कुणाला, प्रेशरला. ओके, तुम्ही त्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा पास्कल म्हणा, एकच गोष्ट राहणार आहे. ओके, कुणाचं युनिट आहे, प्रेशरचं. मग आता आपल्याला डायमेन्शन काढायचे आहेत. डायमेन्शन जर का काढायचे असतील तर ब्रॅकेटमध्ये आपण लेंथ, मास आणि टाईम हे फर्स्टली लिहून घेत असतो. ओके, नंतर आलेल्या युनिट्सवरून आपण त्याचे डायमेन्शन शो करत असतो. सिम्पली आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, न्यूटनला तुम्ही, न्यूटन हे कुणाचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे. मग फोर्सला तुम्ही मास इंटू ग्रॅव्हिटी लिहू शकता का, नक्कीच लिहू शकता. मास इंटू ग्रॅव्हिटी आपण असं बोललो. ओके, आणि खाली हा मीटर स्क्वेअर जसाच्या तसा आहेच. क्लिअर आहे. ओके, मासला तुम्ही किलोग्राममध्ये लिहिणार.
नंतर ग्रॅव्हिटी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे ॲक्सलरेशनचं युनिट या ठिकाणी लिहावं लागेल. मीटर पर सेकंड स्क्वेअर तुम्ही त्या ठिकाणी बोलणार आणि हा खाली कोण असणार मीटर स्क्वेअर. या ठिकाणी एक मीटर यासोबत काय होईल कॅन्सल होईल. ओके, खाली हा मीटर स्क्वेअर आहे, किलोग्राम पर मीटर इंटू सेकंड स्क्वेअर अशी तुम्हाला टर्म मिळणार. मग या गोष्टीवरून आपल्याला जर का डायमेन्शन सांगायचे असतील तर कसे मिळणार, किलोग्राम कशाशी निगडीत आहे मासशी, आणि टर्म किती मिळणार 1 मिळणार. ओके, हे मीटर कोणाशी निगडीत असणार तर लेंथशी, परंतु कुठे आहे खाली आहे. ओके, म्हणून काय इथे मिळणार -1. ओके, आणि हा कोण आहे सेकंड स्क्वेअर, कुठे टर्म आहे बॉटमला आहे डिनॉमिनेटरला आहे, म्हणजेच काय मिळणार -2 तुम्हाला असं मिळणार. हे काय मिळणार डायमेन्शन मिळते कोणाचं प्रेशर ऑफ फ्लुइडचं. किती मिळतंय -1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाईम. ओके, सो आपला फर्स्ट कन्सेप्ट जी काही आहे डेफिनेशन प्रेशर, त्याचे SI युनिट्स, त्याची पूर्णतः कन्सेप्ट, आणि ही जी काही गोष्ट होती ती कन्सेप्ट होती ती सुद्धा मी तुम्हाला इझिली एक्सप्लेन केली. आता आपला सेकंड एक्सप्रेशन आहे, लक्षात घ्या. सेकंड एक्सप्रेशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेकंड एक्सप्रेशन वाचून घेऊयात आपण पहिलं. सिम्पली कधीही कोणतीही गोष्ट जर का तुम्हाला सॉल्व करायची असेल, मग ते फिजिक्समधील न्यूमेरिकल्स असू द्या किंवा फिजिक्समधील एखादी कन्सेप्ट असू द्या, सर्वात अगोदर ती खूप केअरफुली रीड करायची. केअरफुली रीड केल्यानंतर क्वेश्चनमध्ये विचारलेलं काय आहे, ओके, किंवा क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं काय आहे आणि क्वेश्चनमध्ये दिलेल्या गोष्टीवरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला सिम्पली ते पहिले समजून घेणे आवश्यक आहे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला ते समजेल तर नक्कीच आपल्याला कोणतंही न्यूमेरिकल्स असू द्या किंवा कोणतंही फिजिकल एक्सप्रेशन असू द्या तर ते आपण इझिली शो करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, सो सेकंड कन्सेप्ट आहे आपली एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम्स अँड ऑन विच फॅक्टर किंवा ऑन विच फॅक्टर डज इट डिपेंड्स, कोणकोणत्या फॅक्टरवर ते डिपेंड आहे. आता मी क्वेश्चन पहिले तुम्हाला फोडून सांगणार इथे. एक्सप्रेशन फॉर, आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. कुणाचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं, प्रेशर एक्झर्ट, म्हणजेच काय प्रेशरचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. नक्कीच प्रेशरचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. बाय लिक्विड कॉलम्स, प्रेशर एक्झर्ट कोण करणार, लिक्विड कॉलम्स क्रिएट करणार. सपोज मी हे फ्लुइड घेतलेलं आहे, हे पाणी घेतलेलं आहे. ओके, आता या पाण्यामध्ये नंबर ऑफ लिक्विड कॉलम्स प्रेझेंट असणार. ओके, आता नंबर ऑफ लिक्विड कॉलम्स जे काही तुमचे प्रेझेंट असणार, तर नंबर ऑफ लिक्विड कॉलम्सपासून एखादा प्रेशर क्रिएट होईल आणि त्या प्रेशरचं एक्सप्रेशन आपल्याला सांगायचं आहे. क्लिअर. सो डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर, क्वेश्चन असा विचारला जातो 3 मार्क्ससाठी आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा क्वेश्चन कसा विचारला जाणार, एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम्स अँड ऑन विच फॅक्टर डज इट डिपेंड. डज इट डिपेंड म्हणजे कोण डिपेंड, तर नक्कीच कोण डिपेंड, तर प्रेशर डिपेंड्स. ओके, प्रेशर कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड होऊ शकतं, राहू शकतं, असा आपल्याला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं आपल्याला सिम्पली एक्सप्लेनेशन बघायचं आहे. या ठिकाणी मी डायग्राम तुम्हाला शो करून दाखवलेली आहे. बघा, एक वेसल्स घेतलेली आहे. ओके, एका वेसलमध्ये पूर्णतः कम्प्लिटली फिल मी वॉटर घेतलं, लिक्विड घेतलं. ओके, त्या लिक्विडमध्ये नंतर मी काही वेळानंतर एक सॉलिड सिलेंडर इमर्ज करतो. ओके, डीप करतोय. सॉलिड सिलेंडर जो काही घेतलेलं तर ते पूर्णतः त्या वॉटरमध्ये इमर्ज केलेलं आहे, पूर्णतः डीप केलेलं आहे. म्हणजे सॉलिडचा कोणताही सरफेस मला पाण्यावर नको आहे. ओके, पूर्णतः डीप केलं. पूर्णतः डीप करत असताना तो जो काही सॉलिड सिलेंडर आहे तर तो खालच्या दिशेला मूव्ह होईल, खालच्या दिशेला त्याचा जाण्याचा प्रयत्न राहणार. ओके, मग खालच्या दिशेला जात असताना हा जो काही सिलेंडर आहे तर तो सिलेंडर काही ना काही हाईटपासून बनलेला आहे. म्हणजेच एखादी वस्तू जेव्हा बॉटमला पाण्यामध्ये जेव्हा जात असते तेव्हा पाण्यामध्ये जात असताना त्याचं लोअर पोर्शन आणि त्याचं अप्पर पोर्शन याच्या बिटवीनचं जे काही डिस्टन्स घेतो आपण त्याला हाईट असं म्हणत असतो. ओके, आणि जो काही ऑब्जेक्ट, मग ती रिजिड बॉडी असू द्या, मग तो एखादा स्टोन असू द्या किंवा एखादा चॉक जरी आपण पाण्यामध्ये टाकलेला असू द्या, प्रत्येक सॉलिड मटेरियलला किंवा प्रत्येक घटकाला काही ना काही एरिया त्या ठिकाणी असतो. ओके, मग प्रत्येक घटकाला काही ना काही एरिया असेल म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ असणार. म्हणजेच काय, हा जो काही सिलेंडर दिसतोय तर या सिलेंडरचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला ए ने शो करतोय. ओके, मग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे, तर सरफेस एरिया ए आहे आणि हाईट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, आणि पूर्णतः सिलेंडर काय केलेलं आहे, इमर्ज केलेलं आहे. मग या सिलेंडर इमर्ज केल्यामुळे, सिलेंडर त्या लिक्विडमध्ये इमर्ज केल्यामुळे प्रेशरमध्ये काय चेंज होतो आणि प्रेशर किती एक्झर्ट होतं. ओके, मग प्रेशर एक्झर्ट कुणावर होईल, तर या
सिलेंडरवर होणार. ओके, सो आपल्याला याचं एक्सप्रेशन बघायचं आहे. सिम्पली हे एक्सप्रेशन सांगत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल. डायग्राम काढल्यानंतर एक्झाममध्ये तुम्ही जेव्हा डायग्राम काढणार, डायग्राम काढल्यानंतर या डायग्रामचं पूर्णतः इंट्रोडक्शन, पूर्णतः माहिती तुम्हाला लिहावी लागेल. सो आपण या डायग्रामचे एक्सप्लेनेशन आता या ठिकाणी बघूयात. बघा, लेट अस कन्सिडर अ व्हेसल विच कन्सिस्टिंग टोटली फिल विथ लिक्विड, असं आपण बोलूयात. ओके, दिस लिक्विड हॅविंग देअर डेन्सिटी दॅट इज रो, कारण लिक्विड काय असणार, फिलअप केलेलं आहे आणि फिलअप झालेल्या लिक्विडची काही ना काही डेन्सिटी असणार, घनता असणार. ओके, लेट अस कन्सिडर अ व्हेसल विच कन्सिस्टिंग लिक्विड विच हॅविंग अ डेन्सिटी रो अँड देअर मास कॅपिटल एम, कारण त्याचा मास सुद्धा असणार ना. घनता ज्या गोष्टीची आहे म्हणजे नक्कीच त्या व्यक्तीचं मास सुद्धा काय असतं, प्रेझेंट असतं. ओके, लेट अस कन्सिडर अ व्हेसल विच कन्सिस्टिंग लिक्विड इन इट by having density and their masses, okay, and their mass. Okay, now the cylinder which having uniform cross sectional area A, which is totally immersed into the liquid, as total phenomena shows in that diagram. लक्षात घ्या, तुम्ही पूर्णतः फिनॉमिना काय केला, इमर्ज केला. ओके, आता हा जो काही सिलेंडर होता हा पूर्ण काय झालेला आहे, पाण्यामध्ये इमर्ज झालेला आहे. ओके, मग आता हा सिलेंडर पाण्यामध्ये इमर्ज झाला म्हणजेच काय झाला, त्या लिक्विड कॉलम्सने जो काही फोर्स एक्झर्ट केला होता, तर लिक्विड कॉलम्सपासून एक्झर्ट होणारा फोर्स तुम्हाला या पूर्णतः सिलेंडरच्या बॉटमवर ॲक्ट होतो. ओके, मग आपण या ठिकाणी असं बोलूयात, द फोर्स exerted by the liquid columns okay on the bottom surface of liquid which is given by आता लक्षात येत असेल, हा जो काही सिलेंडर आहे या सिलेंडरच्या बॉटम सरफेसवर फोर्स काय झाला, एक्झर्ट झाला. मग फोर्स एक्झर्ट कुठे झाला, बॉटम सरफेसवर झाला, म्हणजेच एक्झर्ट होणारा फोर्स कोणता असेल, तर डाऊनवर्ड फोर्स असेल. आता एक गोष्ट अजून एकदा, हे जे काही सिलेंडर आहे या सिलेंडरचं काही ना काही वेट आहे का, नक्कीच असणार. मग या सिलेंडरच्या वेटमुळे कोण एक्झर्ट होणार, तर फोर्स एक्झर्ट होणार. तर याच्यामध्ये आपण अजून एखादी कन्सेप्ट आपण अशी टाकू शकतो, the force exerted by liquid, okay, the force exerted by liquid due to the weight of cylinder, सिलेंडरच्या वेटमुळे काय होईल, फोर्स एक्झर्ट होईल. the force exerted by liquid due to weight of cylinder on the bottom of cylinder which is given by आता बघा, वेटमुळे कोण एक्झर्ट झाला, फोर्स एक्झर्ट झाला. मग आपण याला असं लिहूयात, फोर्स एक्झर्ट झाला आणि कुणामुळे एक्झर्ट झाला, तर वेट mg मुळे एक्झर्ट झाला. इक्वेशन 1 आपण याला देऊयात. ओके, देन द फोर्स किंवा द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय फोर्स, जे काही प्रेशर आहे ते एक्झर्ट कुणामुळे झालं, फोर्समुळे. ओके, आणि फोर्समुळे काय का, तर यावर असलेल्या सरफेस एरियामुळे. बघूयात, दस द प्रेशर which is exerted by liquid column on the surface of cylinder इज गिवन बाय. आपल्याला काय सांगायचं होता, प्रेशर सांगायचं. प्रेशर काय झालं, एक्झर्ट झालं. कुणावर प्रेशर एक्झर्ट झालं, तर नक्कीच या कुणामुळे प्रेशर एक्झर्ट झालं, तर लिक्विड कॉलम्समुळे झालं. आणि कुणावर एक्झर्ट झालं, तर या सॉलिड सिलेंडरवर झालं. ओके, सो द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ऑन द सरफेस ऑफ सिलेंडर विच इज गिवन बाय. आता प्रेशर सांगायचं आहे. मग प्रेशर सांगत असताना प्रेशर जर का कोणत्याही गोष्टीच्या वेळेस प्रेशर सांगायचं असेल तर फोर्स ऑन गिवन एरिया आपण असं बोलत असतो. ओके, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स अपॉन एरिया, फोर्स किती आहे तुमचा, वेट mg, एरिया किती आहे a, जसंच्या तसा. परंतु लक्षात घ्या,
या ठिकाणी वेट काय आहे, m म्हणजेच मास आणि g मीन्स ग्रॅव्हिटी, a मीन्स एरिया. ओके, परंतु आपल्याला माहित आहे रो मीन्स कोण आहे, डेन्सिटी. मग डेन्सिटीला आपण काय लिहू शकतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मग या मास अपॉन व्हॉल्यूमच्या कंडिशनपासून मास तुम्हाला काय मिळू शकतो, हा v याला मल्टिप्लाय जाऊ शकतो, म्हणजे मास काय मिळणार, रो इंटू व्ही. मग मासची टर्म जर का आपण या ठिकाणी टाकली तर टाकू शकतो. ओके, आता खाली टर्म कोण आहे, एरिया. ओके, लक्षात घ्या एरिया आपल्याला काय सांगतो, लेंथ इंटू ब्रेथ सांगतो. ओके, परंतु ही जी काही व्हॉल्यूम आहे, ओके, हे व्हॉल्यूम काय सांगतं, व्हॉल्यूमची डेफिनेशन काय असते, व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ओके, मग व्हॉल्यूम जे काही आहे तर लेंथ इंटू ब्रेथला कोण म्हटलेलं आहे, तुम्ही एरिया म्हटलेलं आहे. मग एरिया इंटू एच तुम्ही या ठिकाणी हे जे काही व्हॉल्यूमची टर्म आहे ती या ठिकाणी तुम्ही प्लेस करू शकता, नक्कीच करू शकता. मग इक्वल टू रो आणि व्हॉल्यूम किती आहे, एरिया इंटू एच. हे कोण मिळालं तुम्हाला, मासची टर्म मिळाली. पूर्णतः ही मासची टर्म आपण जर का या इक्वेशनमध्ये प्लेस केली तर आपण याला इक्वेशन 2 बोलूयात. ओके, आणि पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. जर का आपण ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये प्लेस केली तर काय मिळणार, प्रेशर इक्वल टू मासची टर्म काय मिळाली, रो क्लिअर, नंतर एच, रो इंटू एच, आणि नंतर हा उरलेला जी जसाच्या तसा. क्लिअर. ओके, अपॉनला कोण आहे, एरिया. एरिया किती आलेला आहे, तर एरिया आपण जसंच्या तसा या ठिकाणी लिहून घेऊयात. मग एरिया जर का दोन्ही साईडचा कॅन्सल केला तर काय होईल, एक्सप्रेशन मिळणार आपल्याला, प्रेशर इक्वल टू एच रो जी. आता हे जे काही एक्सप्रेशन मिळालं याला इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. ओके, सो द इक्वेशन 3 स्टेट द व्हॅल्यू ऑफ प्रेशर. इक्वेशन 3 कशाची व्हॅल्यू देते आपल्याला, प्रेशरची व्हॅल्यू देते, इन्क्लुडिंग द हाईट ऑफ सिलेंडर, डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम देअर पोझिशन. म्हणजे इक्वेशन 3 आपल्याला कशाचं एक्सप्रेशन देते, तर नक्कीच प्रेशरचं एक्सप्रेशन देते. ओके, मग इक्वेशन 3 विच गिव्स द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम्स. ओके, किंवा आपण या इक्वेशन 3 ला असं बोलूयात, द इक्वेशन 3 विच गिव्स द व्हॅल्यू ऑफ प्रेशर इन्क्लुडिंग द हाईट ऑफ सिलेंडर, डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम दॅट पोझिशन. त्या पोझिशनपासून ॲक्ट होणारी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर, इथे आपण सांगितलं. नंतर आपला पॉईंट काय होता, ऑन विच फॅक्टर डज इट डिपेंड. कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड राहणार, तर नक्कीच प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम्स हे हाईट, नंतर डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी या 3 फॅक्टर्सवर काय राहील, डिपेंड्स राहील. अशा पद्धतीत आपले हे 3 एक्सप्रेशन होते. ओके, तर लेक्चर्स 2.1 मध्ये आपण आज एवढंच बघूयात. नेक्स्ट लेक्चर जे काही आपण स्टार्ट करू तर 2.2 पासून स्टार्ट करणार आणि अशा पद्धतीत आपण समोर जाणार आहोत. कन्सेप्ट जी काही तुमची होती प्रेशर आणि हे जे काही एक्सप्रेशन होतं याच्या रिलेटेड जर का तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.